हाय हॅलो सर्वांना, वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजची रेसिपी आहे मस्त असे चणे किंवा हरभरे पण म्हणू शकता, एकदम फ्राय केलेले असे। तर चला तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करते। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। रात्रभर मी हे भिजवलेले आहेत हरभरे, तुम्ही 3-4 तास भिजवले तरी पण चालेल, असे छान फुगले पाहिजे ते। आता आपण एका कुकरच्या भांड्यामध्ये टाकूया ते सर्व टाकून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि आपण ते गॅसवर 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। इकडे आपले शिट्ट्या होते ते साईडलाच आपण कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे। एकदम बारीक कांदा कापायचा, टोमॅटो पण बारीक कापायचं। तर आपलं आता 3-4 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण बघूया। हे बघा, कुकर गार झाल्याच्या नंतर उघडायचा। आता आपण बघूया चणे आपले शिजलेले आहेत का। हे बघा, मस्तपैकी आता शिजलेले आहेत। हे तुम्ही असे नुसते पण खाऊ शकता, नुसतं खायला पण खूप छान लागतं किंवा तोंडी लावायला पण तुम्ही घेऊ शकता असं खायला, जेव्हा तुम्ही जेवण करता त्यावेळेस। गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा, जिरं मोहरी वगैरे अजिबात टाकायचं नाही, फक्त कढीपत्ता टाकायचा। त्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा। कांदा छान मऊ झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण टोमॅटो पण टाकूया। टोमॅटो छान व्यवस्थित असं मऊ होण्यासाठी आपण त्यावर मीठ टाकूया आणि थोडीशी हळद टाकूया आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हे बघा, अशा प्रकारे छानपैकी मिक्स करून घ्यायचं सर्व। मीठ तुम्ही प्रमाणात टाका, कारण ऑलरेडी आपण चणे जेव्हा शिजवतो ना तेव्हा पण आपण टाकलेला आहे, त्यामुळे यामध्ये थोडंसं कमीच टाका। आता यामध्ये आपण लाल तिखट आणि कांदा मसाला आणि थोडंसं बिर्याणी मसाला किंवा मटन मसाला ह्यापैकी तुम्ही कोणतं पण ॲड करू शकता। थोडंसं जास्त नका टाकू, थोडंसंच मसाले टाका, कारण आपण यामध्ये पाणी टाकणार नाही आहोत, सुक्केच असे बनवणार आहे। तर आपण आता हे सर्व चणे टाकूया त्यामध्ये। सर्व टाकून झाल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे मस्त लागतात खायला, एकदा नक्की ट्राय करून बघा। व्यवस्थित सर्व मिक्स झाल्याच्या नंतर आता त्यावर आपण झाकण ठेवूया आणि एक 10 मिनिटे आपण वाफवून घेऊया ते चणे। आता 10 मिनिटे झालेले आहेत, आपण बघूया। मस्त असं झालेले आहेत आपले वाफवून चणे। हे बघा, अशा प्रकारे छानपैकी रेसिपी आपली तयार झालेली आहे। हे तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत किंवा असेच नुसते पण खाऊ शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। त्यावर आता हिरवीगार मस्त अशी कोथिंबीर टाकायची। तर तयार आहे आपली मस्त चटपटीत असे चणे। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशा साध्या सिंपल रेसिपीसह। चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा। सर्वांनी काळजी घ्या। बाय बाय।